गोकुळ सोबत गोकुल। गेल्या महिन्यात जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला। याचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय जवानांनी शौर्य गाजवत पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं। या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने आज कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या रॅली दरम्यान उपस्थित शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तानाला नामोहरण करणाऱ्या भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी पहलगाम सारख्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर देऊन भारतीय सैन्याने शौर्य आणि पराक्रम याचं अनोखं दर्शन संपूर्ण जगाला दाखवलं। पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचं काम केलं आहे। भविष्यात असा भ्याड हल्ला पुन्हा करण्याचा प्रयत्न झाल्यास सैन्य दलाकडून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल। तसेच गरज पडल्यास प्रत्येक शिवसैनिक सीमेवरती जाऊन पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, महानगर प्रमुख शिवाजी जाधव, शहर प्रमुख रणजित जाधव, महिला आघाडी महानगर प्रमुख मंगल साळुखे, शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर, गौरी मालदकर, पूजा पाटील, सुनीता भोपळे, पूजा कामते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुकाराम साळुखे, उदय भोसले, किशोर घाडगे, सुनील खोत, राहुल चव्हाण, कमलाकर जगदाळे, अश्विन शेळके, युवा सेनेचे प्रसाद चव्हाण, पियुष चव्हाण, कुणाल शिंदे, अविनाश कामते, दादू शिंदे, सौरभ कुलकर्णी, फेरीवाली सेना शहर प्रमुख अर्जुन आंबी, राजेंद्र जाधव, सचिन पाटील, कपिल नाळे, तणवीर बेपारी, योगेश चौगले, कपिल सरनाईक, शुभम शिंदे, श्रीकांत मंडलिक, रिक्षा सेना शहर प्रमुख राजू पवार, आसिफ मुल्लानी, मंगेश चितारे, यशवंत माळकर, प्रदीप मोहिते, अजिंक्य शिद्रुक आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।